सुंदरबनच्या जंगलात जितू कासवदादा आणि चंपा हरणताई यांची खूप घनिष्ठ मैत्री होती. दोघे एकमेकांचे जिवलग मित्र होते. चंपा हरणताई सरोवराच्या काठावर जायच्या, जितू दादाबरोबर गप्पा मारत बसायच्या. जितू दादाही जंगलात यायचे. दोघे जंगलातनं मऊ गवतातनं फिरायचे. हरणताई गवत खायच्या. असे दोघांचे चालले होते. एकदा चंपा हरणताई जितू कासवदादाला काय म्हणाल्या, अरे जितू दादा, इथून जवळच एक मऊ गवताचं शेत आहे. मी ठरवलंय तिथं जाऊन भरपूर गवत खाऊन पण यायचं आणि घेऊन पण यायचं. खूप सुंदर जागा आहे ती. मी जायचा विचार करत्या. तेव्हा जितू कासवदादा काय म्हणाले, होय ग चंपाताई, तू जा, पण सांभाळून जा. धोका असू शकतो आणि ते गवताचे कुरणकण आहे आपल्या जंगलाच्या जरा बाहेरच्या बाजूला आहे. मनुष्य प्राण्यापासून धोका होऊ शकतो आपल्याला, त्यामुळे सांभाळून जा. मग चंपा हरणताई काय म्हणाल्या, होय रे जितू दादा, मी सांभाळून जाते, तू काही काळजी करू नको. असे म्हणून चंपा हरणताई त्या गवताच्या कुरणाकडे निघाल्या. बराच वेळ चालल्यानंतर ते कुरण जवळ आलं आणि त्या मस्तपैकी हिरवेगार मऊ लुसलुशीत गवत खाऊ लागल्या. पण इकडं जितू दादांचा जीव राहीना. त्यांना काय वाटलं, इथून जरा बाहेर गेल्यावर त्या गवताच्या कुरणाजवळ मनुष्यवस्ती आहे, त्यामुळे चंपाताईच्या जीवाला धोका आहे. म्हणून तेही पाठोपाठ हळूहळू चालत गेले आणि एका झाडाखाली बसले. त्यांच्या नजरेच्या कप्प्यात चंपा हरणताई त्यांना दिसत होत्या. मग चंपा हरणताईंनी पोटभर गवत खाल्लं. आता त्यांनी विचार केला, थोडे गवत घरी न्यावे. त्या नादात होत्या. तेवढ्यात काय झालं, एक शिकारी आला आणि हरणाला बघून म्हणाला, अरे वा, छान हरण आहे, याची शिकार केलीच पाहिजे. याला जाळं टाकतो आणि पकडून नेतो. असे म्हणून त्याने चंपा हरणताईच्या अंगावर जाळं टाकलं. हे जितू कासवदादांनी बघितलं. आता ते म्हणाले, आता चंपा हरणताई अडकल्या शिकाऱ्याच्या जाळ्यात, आता काय बरं करावे. मग ते चंपा हरणताईजवळ गेले, म्हणाले, चंपाताई, तू काळजी करू नको, मी एक युक्ती करतो. मी शिकाऱ्याला त्या बनवतो आणि तोपर्यंत मी शिकाऱ्याला माझ्याबरोबर घेऊन जातो. तोपर्यंत तू जाळ्यातनं सुटका कर आपल्या ताकदीनिशी. असं म्हणून जितू कासवदादा त्या शिकाऱ्याजवळ आले आणि काय म्हणाले, हे शिकारी दादा, अहो, त्या हरणाला तुम्ही कशाला पकडले. ती हरीण आहे ना, तिला भयंकर आत पोटात रोग झालाय शरीरात तिचे जर मांस तुम्ही खाल्लं तर तुम्हालाही तो रोग होईल. त्यामुळे तिचा नाद सोडून द्या, त्यापेक्षा मला न्या तुम्ही. मग शिकारी म्हणाला, असं होय, ठीक आहे, तुलाच नेतो. या, मी आहे, चालत जातो पुढे. असे म्हणून जितू कासवदादा भर चालत गेले आणि एका झाडीजवळ जाऊन सगळे आपले पाय पोटात घेतले आणि दगडासारखे निश्चल पडून राहिले. जंगलात ऊन पण भरपूर होतं. शिकारी दादाने हरणाचा नाद सोडला आणि कासवदादाच्या मागं लागले. ते कासवदादाला शोधायला निघाले, पण उन्हामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला शिकाऱ्याच्या. त्याला कासव काही दिसेना. त्याने खूप शोधलं. शेवटी तो शिकारी कंटाळून निघून जाणार. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, आपण हरणीला जाळ्यात पकडले, पण त्या हरणीच्या शरीरात रोग आहे, तिला पण नेता येत नाही. आता कासव हे नेलंच पाहिजे. परत ते शोधायला लागले, पण कासवदादा शिकाऱ्याला कुठेही सापडले नाही. मग शेवटी शोधून कंटाळून शिकारी निघून गेला. शिकारी निघून गेल्यावर जितू कासवदादा आले. बघत्यात तर चंपा हरणताईने आपल्या ताकदीनिशी पिंजऱ्यातून सोडवणूक करून घेतली होती. मग दोघे जण आपल्या जंगलात आले आणि चंपा हरणताई काय म्हणाल्या, जितू दादा, तुझ्या युक्तीमुळे माझे प्राण वाचले. काय सांगितले शिकाऱ्याला. अगं काही नाही ग चंपाताई, मी तुला सांगितलं, हिला आजार झाला आहे, मांस खाऊ नका. त्यामुळे तो शिकारी घाबरला. मला न्या म्हणलं, पण तो शिकारी येसपर्यंत मी दूर जाऊन
सगळे पाय पोटात घेतले आणि दगडासारखा निश्चल पडून राहिलो आणि उन्हामुळे शिकाऱ्याला मी सापडेना, तो निघून गेला. अशा तऱ्हेने आपल्या दोघांची सुटका झाली, संकट गेले. मग चंपा हरणताई म्हणाल्या, अरे जितू दादा, किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुझ्या हुशारीचं. खरंच तुझ्या हुशारीमुळे आपण दोघे वाचलो, आणि ते पण कसं, अगदी संकट जवळ उभं असताना तू पटकन हुशारी दाखवलीस, त्यामुळे आपण सुटलो. म्हणून संकटाच्या वेळेला पटकन डोकं शांत ठेवून उपाय शोधायचा, उपाय सापडतो आणि आपली संकटातून सुटका होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.